सुरू झालाय. रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. सोमजाई कृपा संघ विजयी ठरला तर कल्पेश तवसाळकर, सिद्धेश महाडिक यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण तमाम कबड्डी रसिक या ठिकाणी उपस्थित आहात. परंतु सोमजाई कृपा क्रीडा मंडळ ज्यांच्या आशीर्वादानं निर्माण झाला त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आज हा संघ एक प्रयत्न करतोय की ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या नावावर उपास येण्यासाठी प्रयत्न करतोय. अशा सर्व खेळाडूंचे पालक वर्गांचा मी विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे. आपण दिलेलं योगदान फार महत्त्वाचं आहे. आपण घरून मुलींना प्रोत्साहन दिलं त्यामुळेच हा संघ या ठिकाणी निर्माण झाला आणि आज तालुक्यामध्ये एक दावेदार संघ म्हणून आपण त्याकडे पाहत असतो. पण जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जात असतो. त्यासाठी जे जे पालक वर्ग आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. उशीर खूप झाला आहे, परंतु या ठिकाणी आपण सर्व पालक वर्ग उपस्थित आहात या ठिकाणी दिसतंय. तर आपण व्यासपीठाकडे यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो. हॅलो. घरच्या मैदानात खेळताना जो काही कॉन्फिडन्स असतो ते या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 स्ट्राईक रेडर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तो म्हणजे सोमजाई कृपाच्या खेळाडूंकडून चढ्यासाठी जाते ती जर्सी नंबर 2. तिने खरोखरच स्वराजचा पॉईंट फार महत्त्वपूर्ण पॉईंट. बोनस ऑन आहे, बोनससाठी प्रयत्न आहे, परंतु त्यासाठी पद्धतनित्य नियमांचं भान असणं फार गरजेचं आहे. चढावीला आले ती गुरव बोनस घेऊन मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. सॉरी, वेदिका डांगे चुकीची दुरुस्ती. संत गतीने खेळ करते.
रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर युक्ता. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढत जाते. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. एक गुण मिळते तो सुवर्ण गणेश दिव्यागर संघाला. त्याला प्रत्युत्तर सुवर्ण गणेश संघाची एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं. आणि आता मात्र थोडीशी घाई पाहायला मिळते ती श्रेयाकडून. डू ऑर डायची चढाई होती. थोडासा संयम ठेवायला पाहिजे होता, परंतु संयम ढासळला आणि त्याचाच परिणाम एक गुण गमावलाय तो श्रीवर्धन संघाने. त्यांना प्रत्युत्तर तनिषा. 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. तर मात्र सुंदर चढाई करते, आपल्या संघाला गुण मिळवून देते, 1 गुणाची कमाई करून देते. प्रत्युत्तर पुन्हा एकदा. आदिती. 6 विरुद्ध 1 यशस्वी चढाई बहादर म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं. बोनस गुण मानत पटायचं असलेले खेळाडू आत्ता मात्र आपल्या संघाला 1 गुणाची कमाई करून देते. त्यांना प्रत्युत्तर टाईम ऑफ घेतलाय तो सुवर्ण गणेश या संघाने. थोडीशी घाई पाहायला मिळते ती सोमजाई कृपा या संघाकडून थोडीशी घाई पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जाते ती तनिषाच्या समोर येतो. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती सुवर्ण गणेशच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून दे. हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. यशस्वी चढाई करते, आपल्या संघाला 1 गुणाची कमाई करून देते. तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आदिती, जिच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. मागच्या 2 चढायांमध्ये 2 गुणांची कमाई करून दिली अशी खेळाडू. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा युक्ताच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती सुवर्ण गणेशच्या अंगणात. पाहूया. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते डाव्या कोपऱ्यात. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, गडी मारल्याचा दावा करते, यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा आदिती, जिच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. बोनस गुण मारण्यात पडायचं असलेली ही खेळाडू. पाहूया यशस्वी होईल का. सुंदर या चढाई. सामन्याच्या निमित्तानं या ठिकाणी रोख स्वरूपातलं पारितोषिक या ठिकाणी मिळतंय. सुवर्ण गणेशची चढाई बहादर आदिती पानवलकरला 100 रुपयाचं पारितोषिक. तर सोमजाई कृपाची 9 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू युक्ता माने हिलाही 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. प्राप्त होते प्रगण्य योगेश चांदोरकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलं आहे. चालू सामना संपताच या ठिकाणी घेऊन जायचं. अतिशय सुंदर चढाया, लयबद्ध चढाई या ठिकाणी करताना युक्त आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे नक्कीच थोडासा प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून केला जातोय. फक्त तिचे संघ सहकार्याने संयम बाळगणं फार गरजेचं आहे. चढ्यासाठी आली आहे ती वेदिका. सिया काळे हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. सिया एक जबरदस्त फुटवर्क आहे. आदिती थांबली की सिया हा कार्ड चालतो. त्यामुळे खरोखरच एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये अपेक्षित आहे. आता कानमंत्र आहे दोन्ही प्रशिक्षकांची या ठिकाणी नक्कीच. 7-6 असा गुणफलक आहे. या कानमंत्रानं कोणाचा फायदा होतोय. आणि या ठिकाणी आपल्याला एक रोख स्वरूपातलं बक्षीस आहे, ते म्हणजेच कल्पेश तवसाळकर सिद्धेश महाडिक यांच्याकडून विजयी संघ सोमजाई झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे.
डोय डाय करूया मरो आणि या ठिकाणी यासाठी प्रयत्न करावा लागेल. संयमाची परीक्षा आहे आणि या ठिकाणी फक्त एक गुण प्राप्त होतोय ते म्हणजेच श्री सुवर्ण गणेशला. दोन्ही संघ अतिशय संयमानं खेळताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी काय घडतंय आई अतिशय सुंदर चढाई सुपर डुपर रेड होते का ते पाहायचंय. खरं सांगतोय की ही 3 गडी सुपर रेड या ठिकाणी साकारली आहे ती म्हणजे तनिषाच्या माध्यमातून आणि यामुळे नक्कीच आता सोमजाई वरचढ ठरते का ते पाहायचंय. कल्पेश तवसळकर यांच्याकडून आणखीन बक्षिसाचं त्यात वाढ झाली आहे. समजाई संघ विजयी ठरला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यापूर्वी सिद्धेश महाडिक यांनी फोन करून सांगितलंय की कल्पेश तवसळकर आणि सिद्धेश महाडिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आता दोघांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. गणेश कापकडून तनिषा साखरे हिला रोख स्वरूपात 100 रुपयाचा पारितोषिक आहे. संयम राखणं फार गरजेचं आहे. घरच्या मैदानात खेळतोय, प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. त्यामुळे नक्कीच या संधीचा फायदा या ठिकाणी घेते का ती म्हणजेच या ठिकाणी कला गुणांना खरोखर वाव देण्याची ही स्पर्धा सोमजाई कृपाने आयोजित केली का ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर आज तुमच्यापर्यंत जो आवाज येतोय तो वीरेंद्र वाणी आणि अमित कंगणे यांच्या कॉमेंट्रीवर या ठिकाणी खुश होत प्रगण्य योगेश चांदोरकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. यापूर्वी 1111 रुपये भाऊची वाडीचे पप्पू मयेकर आणि विवेक यादव यांच्याकडून वीरेंद्र वाणींसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे नक्कीच आजची ही स्पर्धा ही दर्दी कबड्डी रसिकांची स्पर्धा आज या ठिकाणी पाहायला मिळते. बोनस ऑन आहे, बोनसचा प्रयत्न जरूर केला आहे पण या ठिकाणी निर्णयाची आता आपल्याला वाट पाहावी लागेल. परंतु हा बोनस फेटाळला आहे. चढण्यासाठी जाते ती आदिती, एक राष्ट्रीय खेळाडू आदिती पानवलकर. होलवर चढाई राहत्याने गडी पाहत काढण्याचा प्रयत्न, सईचं कौतुक झालं पाहिजे परंतु या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. स्वीटी वडमारेवर जबरदस्त हल्ला होता पण तिने बचाव केलाय. एखादं क्षेपणास्त्र यावं आणि त्यातून बचाव व्हावं असंच क्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. चढाईसाठी जाते ती म्हणजे तनिषा, डू ऑर डाय स्पेशलिस्ट. मागच्या चढाईमध्ये सुपर डुपर रेड करणारी खेळाडू, तिच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि या संकटाला ती पार करते का ते पाहायचं आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न जरूर परंतु या ठिकाणी प्रयत्न वाढवावा लागेल.
आणि खरोखरच सांगतोय की संयमाची परीक्षा घेतली. जर्सी नंबर 9 मैदानाच्या बाहेर. आणि सुंदर टाका स्वीटी वर्ल्ड आहे. खरोखरच हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरतोय का ते पाहायचं आहे. स्वीटी वडमारे एक कॉर्नर जिच्याकडे खूप काही अपेक्षा आहेत आणि ती या पूर्ण करताना या ठिकाणी पाहायला मिळते. टाइम ऑफ मिळवला आहे ते सोमसाई कृपाच्या प्रशिक्षकानं. या ठिकाणी विरारवरून एक बक्षीस आलंय. एका सुपर रेडसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. राखी बोरकर हिच्याकडून लाभलेलं आहे. तेही तनिषासाठी लाभलेलं आहे. म्हणजे अजूनही लाईव्हवर आपले गाववाले मुंबईच्या परिसरामध्ये पनवेलपासून मॅच पाहत आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचे कॉल इथे येत आहेत. बक्षिसांच्या वर्षाव या ठिकाणी होतोय. चढ्यासाठी गेली आहे ती म्हणजेच अक्षरा, ती मागे परतली. डू ऑर डाय, करो या मरो मैदानाच्या बाहेर आहे. ती म्हणजेच वेदिका, सिया आणि आदिती पानवलकर. आणि या ठिकाणी काय घडतंय, 1 का 2, परंतु नक्कीच हा डू ऑर डाय. एक गडी बाद ठरवलाय. खरोखरच एक बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त करते जर्सी नंबर 2. ते पाहायचं आहे कारण येणाऱ्या काळ कोणाच्या बाजूने जाते. संयमाची परीक्षा आहे. खोलवर चढाई आहे. बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न नक्की केला जातोय. कॉन्फिडन्स नाही आहे बोनससाठी. आणि बोनस प्राप्त करत माघारी परतते. चढ्याचढी जाते ती तनू. चढ्याचढी जाते तनिषा. तिच्या समोर आहे 5चा डिफेन्स. बोनस ऑन नसणार आहे आणि या ठिकाणी रनिंग हँड टच करत अपील केलाय. यावेळी सक्सेसफुल रेड ठरते की नाही ते पाहायचं आहे. आणि गुण मिळवलाय डू ऑर डायचा महत्वपूर्ण गुण. जर्सी नंबर 2 या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. तिच्याकडे खूप काही अपेक्षा आहेत. बोनस ऑन आहे. बोनससाठी नक्की प्रयत्न करते परंतु या बोनस प्राप्त करते. लागोलाग बोनस आपल्या संघासाठी प्राप्त करताना या ठिकाणी पाहायला मिळते. चढ्यासाठी जाते ती म्हणजे तनिषा. तिच्यावर मोठी जबाबदारी आता आहे. या ठिकाणी सिया काळे आणि या ठिकाणी कडक खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. गुण मिळणार आहे तो म्हणजे सोमजाईला. दोन्ही संघ
आणि स्वीटी वडमारेनं खरोखरच हातातला सामना गमावलाय का? इन होतंय ती आदिती पानवलकर. त्यामुळे नक्कीच सामन्यामध्ये आता ट्विस्ट निर्माण झालाय. सामना झुकला होता सोमजाईच्या बाजूने एका सुपर रेडनं, परंतु संयमाची परीक्षा, संयम राखता आला नाहीये. तो म्हणजेच सोमजाईच्या खेळाडूंना अजूनही संधी आहे, अजूनही चांगलं टॅकल करण्याची संधी आहे, पण चढाईसाठी जाते ती बऱ्याच वेळानं मैदानामध्ये आलेली आदिती. बोनस प्राप्त करत माघारी परतते. चढाई करायची आहे ती तनिषाला, सुपर रेड अपेक्षित आहे ती तनिषासाठी. शेवटची मिनिट घोषित केलेत. ती पंचांनी बॅक किक करण्याचा प्रयत्न आहे. ए बाळा बाळा तू उठ तिथं, बाजूला हो. गोंधळ होतोय तिथे. उठ उठ तिथं.
निकेत कोसबे यांचा हा संघ खरोखरच सांगतो की या संघामध्ये राष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. खास करून अक्षरा गुरव, आदिती पानवलकर आणि सिया काळे. खरोखर सांगतोय की अनेक स्पर्धांमध्ये या संघानं अतिशय सर्वोत्तम खेळ केला आहे आणि या ठिकाणी विजय संपादन केला आहे. विनंती आहे, 5 नंबरची जर्सी प्रदान केलेली सुवर्ण गणेशची खेळाडू आदिती पानवलकर आपल्याला 100 रुपयाचा पारितोषिक प्रगण्य चांदोरकर यांच्याकडून. 9 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू युक्ता, हिला सुद्धा प्रगण्यकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेश काप यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे, ते तनिषासाठी आहे. तसेच राखी बोरकर वसईकडून 100 रुपयाचं पारितोषिक तनिषासाठी आहे. त्यामुळे मी विनंती करतोय तिन्ही खेळाडूंना, जर्सी नंबर 5, जर्सी नंबर 9 आणि तनिषा साखरे, आपण पुढे यायचं आहे. मी विनंती करतोय प्रगण्य चांदोरकर यांच्याकडून सुवर्ण गणेशची खेळाडू आदिती पानवलकर, पुढे यायचं आपण. आणि आपल्या पोरीनं पण ते दे. 200 रुपये तनिषाला दे, 100 रुपये युक्ताला दे. मी सांगतो 50 रुपये विजय संघाला योगेश चांदोरकडून 100 रुपये ते मी सांगतो तुला बरोबर. तर पहिला श्री सुवर्ण गणेशची खेळाडू आदिती पानवलकर, 100 रुपयाचा पारितोषिक. युक्ता, आपल्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. युक्ता, विजयी संघाचा 50 रुपयाचा पारितोषिक आहे. राखी बोरकर आणि गणेश काप यांच्याकडून तनिषाच्या खेळासाठी या ठिकाणी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. 100. गणेश काप आणि राखी बोरकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. तनिषा, युक्ता, आपल्यासाठी प्रगण्य चांदोरकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. अरे योगेश चांदोरकर नाव घे बाबा. 50 सन्मान चिन्ह कोणाला द्यायचं? अरे सन्मान चिन्ह आपल्या टीमला बोलव जायला. अमर सोमजाई आपलं सन्मान चिन्ह घेऊन जावं. सोमजाई कृपा आपलं सन्मान चिन्ह घेऊन जावं. अरे तरी त्यांनी 50 रुपये दिले, तो बोलतोय मी कुठं नाव घेतलं. आपण योगेश त्याला ऐकायला नाही गेलाय तर सांग घेतलं की नाही.